आपलं संविधान ही काही केवळ देशाच्या राज्यकारभाराची नियमावली नाही. देशातल्या जनतेचा विकास कसा व्हावा, त्याचा तो आराखडा आहे. त्याच्या आकांक्षांचा तो संकल्प आहे. स्वातंत्र्याची चळवळ आणि सामाजिक सुधारणांची चळवळ यातनं जी मूल्ये आकाराला आली, त्या मूल्यांनी आपल्या संविधानाचा चबुतरा तयार केला आहे. आणि त्यामुळे संविधानाचं मर्म म्हणजे ही मूल्य आहेत आणि ती लोकांच्या मनात रुजवायला हवीत. वास्तविक संविधानाच्या प्रचार प्रसाराचं काम हे संविधान प्रत्यक्ष लागू झाल्यानंतरच ते सुरू व्हायला हवं होतं. पण त्यावेळेला तशी गरज वाटली नाही. अनेक कार्यकर्त्यांनी, चळवळीतल्या नेत्यांनी ते गृहीत धरलेलं होतं. पण अलीकडे संविधानाबद्दलची ज्या रीतीची निरक्षरता, म्हणजे नियमावली लोकांना ठाऊक असते, पण त्यातल्या मूल्यांच्या बद्दल लोकांच्या मनात निश्चिती नसते. उलट त्याच्या विरोधात व्यवहार आपल्याकडे सुरू असतो. आणि म्हणून आज कधी नव्हे इतकी संविधानातल्या मूल्यांची रुजवण करण्याची वेळ आलेली आहे. अलीकडे काही वर्षात हा संविधानातला विचार लोकांच्या मनात रुजवण्याचं काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती आज राज्यात आणि राज्याच्या बाहेरही तयार झालेल्या आहेत. त्यातलं एक ठळक नाव म्हणजे संविधान संवाद समिती. राजवैभव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या संविधान संवाद समितीच्या वतीनं महाराष्ट्रभर तरुणांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये, लहान मुलांच्या मध्ये आणि अर्थात मोठ्यांच्यातही हा विचार पसरवायचं जोरदार काम सुरू केलं आहे. व्याख्यान ही एक पारंपरिक पद्धत झाली, पण खेळ, गोष्टी, भारूड अशा वेगवेगळ्या अभिनव पद्धतींचा वापर ही मंडळी करतात. केवळ विचारच पसरवत नाहीत, तर त्याचं उपयोजन करतात आणि त्याचे धडे घालून देतात. हे खूप महत्त्वाचं आहे. अशी ही मंडळी आत्ता अधिकाधिक वाढू लागलेली आहेत. हे त्यांचं काम असंच वाढत राहावं आणि संविधानाचा विचार असाच खोलवर पसरवत राहावा, यासाठी संविधान संवाद समितीच्या वर्धापन दिनी या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.